गुड मॉर्निंग. तर सकाळची सगळी कामे झालीत आणि आता स्वयंपाकाला लागली. सकाळची कामे म्हणजे अंघोळ वगैरे सगळं आटपून घेतलेलं आहे. पारोस वगैरे काढून घेतलेला आहे. थोडासा उशीरच झाला आहे आज स्वयंपाकाला सुद्धा. तर मटकी बनवून घेतली, बाळासाठी वरण भात बनवून घेतले. आता यांच्यासाठी शाबू बनवते. तर यांचा सोमवार असतो. आमचं कुलदैवत आहे महादेवाचं शिवशंकर. तर तुमचं कुलदैवत कोणतं आहे ते मला कमेंट करून कळवा. आणि इथे मी वरणाला फोडणी देत होते तेव्हा आदूची किती गडबड चाललेली आहे तुम्ही बघू शकता. आणि दुसरं कोणीच घ्यायला नसल्यामुळे त्याला तिथे गॅस पसायची आवाज वाटते आणि गॅस चालू असल्यामुळे मला फार भीती वाटते. तर गॅसकडे येईल चालू असताना माझं दुर्लक्ष झालं तर म्हणून खूप भीती वाटते. तर खूप हाल होतात खरं तर घरी कोणी घ्यायला नसेल तर. बाळाचे सुद्धा होतात आणि बाळाच्या आईचे सुद्धा होतात. त्यामुळे त्याला असं मांडीवर घेऊन थोडंसं नांदी लावून करायला आहे स्वयंपाक. तरी वेद उठला की आईकडे गेलेला आहे आणि आई शेतात चालली आहे. आईचं सगळं आवरलेलं आहे. टोपलं वगैरे भरून ठेवलं आहे तिने शेतात जाण्यासाठी आणि वेद पण गेला आहे तिच्यासोबत. मग यांच्यासाठी साबुदाणा खिचडी बनवून घेतली. बादूला अगोदर खाऊ घातलं वरण भात, त्यानंतर मग खिचडी बनवून घेतली. यांनी पण केलं फराळ आणि गेले ट्रॅक्टरवरती. तर साबुदाणा खूप छान झाला होता. तर कट करून मिरची टाकल्या, बटाटा पण कट करून टाकलाय. कधी खिसून टाकते, कधी कट करून टाकते. तर तुम्ही कसा टाकता मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर